गुड मॉर्निंग भावांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवरती. चुकला, परत एकदा येतो. तो चलिए शुरू करते हैं. तर गुड मॉर्निंग भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अनफिल्टर पियुष आणि मी तुमचा लाडका पियुष. तर आज आपण चाललो आहे एका छोट्याशा राईडला. आता मी आणखी रेडी झालेलो नाही आहे. मी लवकर रेडी होतो आणि मग तुम्हाला भेटतो आणि मग तुम्हाला सांगतो की आपण कुठं जाणार आहेत, आपल्यासोबत कोण असणार आहे, बाईक कोणती असणार आहे, किती लांब जाणार आहेत आणि काय असणार आहे तिथं. तर चला, मी रेडी होतो. आलो मी परत वापस रेडी होऊन. तर मी तुम्हाला सांगणार होतो की आपण कुठं जाणार आहेत. तर आपण जाणार आहेत, आता सध्या मी तसं पुण्यापासून आपण जाणार आहे तिथून 95 to 100 किलोमीटर्सचं डिस्टन्स आहे. चाकणच्या पुढं, राजगुरुनगरच्या पुढं, बस. बाकी सगळे मी इथंच नाही सांगणार आहे. आणि जो काही स्पॉट असेल मी कुठं जाणार आहे तो डायरेक्ट मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवणार. बाकीचे तर थोडेसे तर हिंट दिलीच आहे. मग हिंट द्यायचा काही विषयच नाही, कारण की तिकडं भरपूर असे स्पॉट आहेत जे आपण एक्सप्लोअर करू शकतो. हिडन जेम्स म्हणता येईल आपल्याला त्याला. तर बघू आपण. आणि राहिला विषय आपल्या बाईकचा, तर मी तुम्हाला बाईक दाखवतो, थांबा 5 मिनटात. मित्रांनो, तर निघतोय आता मी. मला बाईक पण दाखवतो मी कोणती आहे. चला, आता मी रेडी होतो. पुन्हा एकदा आता परत असं नाही करणार आहे, दाखवतो तुम्हाला कसं रेडी होतो ते. 2,000 years later. हे याला बालक लावा म्हणतात. तुम्हाला जे रायडिंग करतात, बाईक राईड करतात, त्यांना माहिती असतं हे काय असते ते. हे याने काय होतं, आपल्याला जो घाम येतो ना तो डायरेक्ट हेल्मेटच्या पॅडिंगमध्ये जातो आणि त्यामुळं हेल्मेटची पॅडिंग पण आहे ना खराब होत नाही लवकर. ओके. हे आपलं हेल्मेट. तर मित्रांनो, मी तुम्हाला म्हणणार होतो की मी तुम्हाला गाडी दाखवणार होतो. तर बघा, आता मी 1 मिनिट मी माईक काढतो इथून. तर आपण ही गाडी घेऊन आलो होतो, अपाचे RTR 160. कॅमेरामॅन थोडा जवळ आहे. आणि आता मी कुठं आलोय, आपला नाशिक हायवे. नाशिक हायवे इकडून असा सरळ जातो इकडं. आणि आता मंचरचा जो बायपास आहे, मंचरच्या बायपासपासून इकडे भीमाशंकर रोडला लागलो. आता तो रोड दाखवतो तिकडचा. आणि तिथं या बोर्डवरती बघू शकता तुम्ही, त्या बोर्डवरती डिंबे म्हणून 22 किलोमीटर लिहिलेलं आहे. ते 22 किलोमीटर लिहिलंय. आपलं नाही ना तिथं जाणार येतं. डिंबे धरण पण आहे आणि छोटंसं गाव पण आहे वाटतं, डिंबे धरण डॅम. त्याच्यानंतर आणखीन एक महादेवांचं मंदिर पण आहे, कुकडेश्वर असं मंदिराचं नाव आहे. तर आपण तिथं पण जाणार आहेत. आणखी आता डिंबेच 22 किलोमीटर आहे, तिथून पुढं ते कुकडेश्वर मंदिर, तिथून 30 किलोमीटर आहे. आपण तिकडं पण जाणार आहेत. बाकी हे बघू शकता, ही आपली बाईक आहे, एकदम भारी चालते, काही विषयच नाही. तर चला, तुम्हाला दाखवतो मी कसं जायचं, काय जायचं. रोड पण एकदम छान आहे. आणि तो तिथून डिंबे धरणापासून पुढं जो जाण्याचा जो रोड आहे कुकडेश्वर मंदिरापर्यंत,
तो रोड सगळ्यात भारी आहे. तो रोड मी तुम्हाला दाखवतो, आपण बघू बाकी आणखी काय होतंय काय नाही ते. बस. तर मित्रांनो, मी तुम्हाला जे मागाशी म्हणलो होतो की आपलं ते डिंबे धरणाच्या तिथं जायचं आहे, तर मी तुम्हाला दाखवतो धरण आहे ना, त्याच्याजवळ आलो आहे मी इथं. हे बघा, हे हे नका बघू इकडं, हे बघा असं हे आहे. आणि आणखी पुढे एक आहे ना, त्याचा व्ह्यू पॉईंट आहे. तिथं पण आपण जाणार आहेत. तिथं गेल्यावर पण दाखवतो तुम्हाला कसं आहे ते. तुम्हाला काय असं जरा एनर्जी कमी वाटते का माझी? वाटणारच जरा कमी. बाकी ठीक आहे, हे असं आहे. मित्रांनो, व्ह्यू चांगला असून या अपेक्षा करून आलो होतो. व्ह्यू असा आहे म्हणजे ठीक आहे, पुण्यातल्या लोकांसाठी तर ठीक आहे. इथं येऊन काय बघायचं आता? काय बघतो इथं येऊन? हे बघा, एक दगड फुटलेला आहे, ते बघतोय. बरोबर एका दगडाचे 3 भाग झाले, तर हे बघतोय इथं येऊन. आणि इकडचं व्ह्यू पाहिलं तर असं आहे. आणखी बाकीचं दुसरा काही व्ह्यू पॉईंट आहे का इथलं? हे डिंबे धरणाचा बघतो मी एकदा. जर तिकडे खाली जाता आलं ना, बघा इकडे जाता आलं ना, तर चांगलं होईल. आणखी बघू कुठं जाता येतं. आणखी काहीतरी जुगाड तर करावंच लागणार आहे, इकडे तिकडे फिरावं लागणार आहे, कारण की आता भरपूर टाईम आहे, आणखी दिवस आहे पूर्ण. हे बघा फक्त आता आहे ना, तिकडून ह्या रोडने इकडं पुढं सरळ आलोय. आणि इथं एका काकाने सांगितलं होतं की एक नदी आहे इकडे मागच्या साईडला, तर तिकडं जायच्या आधी ना, हे इथं बघा, हे काय दिसतंय मला, इकडून पाणी येतंय आतमधून. धरणाचंच पाणी वाटतंय, कशाचं पाणी आहे काय माहित नाही, पण फास्ट आहे एकदम. ठीक आहे, आता आता जरा बरं वाटतं इथं आल्यावर. म्हणजे आणखी तिकडं पण जायचंय, तिकडं पण एकदा बघतो काय आहे. इथं लोकांनी गाड्या तर लावल्या तिथं. बघा इथून दिसतंय, हो हेच पाणी, हेच पाणी, हेच 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 हे पाणी आहे ना, इथून पुढे जात आहे सरळ. हे इग्नोर करा. हे असा व्ह्यू आहे इथं. मित्रांनो, या बघा, या रोडनी आहे ना, इकडचा पण व्ह्यू दाखवतो तुम्हाला. लय खतरनाक रोड होता, काय सांगू आता. एक तर आपली गाडी पण जुनी झालेली आहे, लय गाडी पण चालत नव्हती रोडनी. आणि डोंगरात आलोय म्हणजे जर करवंद नाही खाल्ले तर काहीच नाही खाल्लं मग तुम्ही. हे बघा इथं एक करवंदाचं झाड आहे, हे बघा एकच भेटलाय. आता तिकडे वरती जातो आणि काढतो आणखीन. वा, बघा आणि इकडे येऊन जर करवंद नाही खाल्ले तर तुम्ही काहीच नाही केलं. आणखी एक भेटला. अय, तिथं किती येतो? इथं किती येतो बघा. पडत नाही कधी. नाही, पडलेली चांगली लागणार आहेत का? हो, ती सुकली ती जळली रे.
नाही दळले पडले असते आता कुठतरी. हात नाही पुरत म्हणून डायरेक्ट पाडलेत. हे बघा हे कुठे पडले सापडा रे. घे की मित्रांनो, याच्या आधीच आहे ना रोड तुम्हाला दाखवू शकत नव्हतो मी, कारण की रोडच एवढा खराब होता. पण आता आहे ना, आता इथून पुढचं पण रोड आय थिंक वाटते तसंच असेल. त्यामुळे मी आता परत एकदा व्हिडिओ बनवायला घेतलाय. बघू आता कसा आहे रोड, तुम्हाला दिसतंय का नाही काय मला माहित नाही. बघू आता. बाकी अशा याच्यात आहे ना, खूप दिवसानंतर आल्यावर एकदम भारी वाटतंय. लोक अजिबात दिसत नाहीत कुठंच. फक्त एखादा अर्धा व्यक्ती दिसतोय. गाडी तर फक्त एक दिसली आम्हाला त्या रोडने मागे जाताना. बघितला का कसा रोड आहे एकदम. थोडासा आहे खराब आहे मध्ये मध्ये, पण माग चांगला होता. ह्या अशा रोडवर आहे ना, गाडी चालवायची एक वेगळीच मजा आहे. फक्त गाडी चांगली पाहिजे, बाकी काय नाही. हे बघा, हे रोडवरती थोडेसे असे वाळू सांडलेले असते ना, ते काय म्हणते त्याला, ते खडी खडी बारीक खडी, त्याच्यावरून गाडी सटकण्याची एक शक्यता असते खूप जास्त. त्यामुळं चालवायची पण हळूहळू चालवायची. हे कोणतं तरी गाव आहे समोर, घोटमाळ म्हणून. घोटमाळ नावाचं गाव आहे 1 किलोमीटर. ते गाव लागेल समोर आपल्याला. आता झालं वाटतंय खराब रोड चालू, पण नाही असं वाटत होतं मला. 1 मिनिट थांबा. ओके, चालू आहे. तेच रेकॉर्डिंग चालू आहे का नाही बघत होतो.
आणखी जर 1 महिन्यानंतर आला असतं ना तर मग इथलं वातावरण बघण्यासारखं भेटलं असतं आपल्याला, एकदम हिरवगार. ठीक आहे, आता पण तसं ठीक आहे. हे डिंबे धरणाचं पाणी इथपर्यंत दिसतंय. डिंबे धरणाचं कॅमेऱ्यामध्ये दिसतंय का नाही काय माहिती नाही, पण इथून दिसतंय ते. हेच ते गाव, तेव्हा आता तुम्हाला म्हटलं होतं मी 1 किलोमीटर वर येते. गाव आहे पण गाव म्हणून वाटत नाही. हे बघा घोटमाळ. इकडचे पण हे बघा डोंगर डोंगर ते कसे आहेत. या रस्त्याला आहे ना मित्रांनो कुणीच नाही आहे, म्हणजे पूर्ण एकदम शांतता जर पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही इकडे या. मध्ये गाव येते पण गावात आहे ना घरं किती येतं, मोजून 10 ते 12 घरं आहेत गावात. त्यामुळे नाही इकडे आलो मी, म्हणजे असं काय माहिती नव्हतं की इकडं असं आहे, एवढं शांत वातावरण असं. मी फक्त मॅपवर पाहिलं होतं की आजूबाजूला पुढे घरं दिसत नाही, तर सॅटेलाइट व्ह्यू मध्ये घरं दिसत नाही, तर रस्ता पण असं शांत वाटतो एकदम. त्यामुळे इकडे आलो मी फक्त मॅपवर बघू ना. खाली दरी आहे खूप खोल. रस्त्याचं आत्ताच काम झालं वाटतं, कारण की रस्त्यावर पूर्ण ती अशी बारीक बारीक खडी पडलेली आहे. आता बघा इकडचा व्ह्यू. कसं आहे का नाही ठीकठाक. म्हणजे मला तरी वाटतंय की एवढ्या लांब येणं आहे ना पैसा वसूल झालेला आहे, कारण की अशा रस्त्यावर एक तर आपलं कधी गाडी चालवायला त्याला कधी भेटत नाही पुण्यातल्या लोकांना तरी. आता तुम्ही ती विहीर पाहिली असणार रस्त्यात, एकदम रस्त्याच्या कडेला एवढ्या डोंगरावरती विहीर खोदलेली आहे. थांबाय तर खराब रोड आहे. काय बोलत होतो तुम्ही, रस्त्याच्या कडेला विहीर खोदली आणि ह्या गावात आणखी पण त्या विहिरीतून पाणी असं दोरीला काहीतरी बांधून पाणी काढून त्या घरी वापरतात. म्हणजे बघा इकडे किती असं हे काय म्हणतात ते ग्रामीण भाग. आता पुढे एका दारला घर दिसायला लागले आजूबाजूला.
रस्त्याने चालता चालता गाडी थांबवली आणि शेजारी दिसलं जांभळाचं झाड. मग काय, जांभळाचं झाड दिसलं म्हणल्यावर मग आपण कुठं थांबतो, विषय डायरेक्ट झाडाचे तोडले आणि खाल्ले. मित्रांनो, नंतर आहे ना मी तिथून निघालो ते जांभळं खाऊन आणि एक घाटाचा रोड होता जरा. मी आहे ना इथं हे सांगत होतो, पण ऑडिओ क्लिप म्हणजे काही रेकॉर्ड झाला नाही ऑडिओ. बघा तुम्ही हात बघू शकता, माझा हाताला पण पोळालंय. गाडीची मागची डिस्क ब्रेक आहे ती. तर मी इथं का बसलोय, कारण की गाडीचं झालं ब्रेक फेल. का बरं, ते गरम झाल्यामुळं झालं की कशामुळं झालं मला काहीच माहिती नाही आहे. की ऑइल नव्हतं की काय नव्हतं, काहीच माहिती नाही मला. पण पूर्ण घाटात म्हणजे मी व्ह्यू एन्जॉय करत होतो. व्ह्यू एन्जॉय करत असल्यामुळे ना स्पीड गाडीचं कमी होतं एकदम 20-25. त्यामुळे पुढच्या ब्रेकवरती गाडी कंट्रोल करून थांबवता आली. नाहीतर जर आता फास्ट असतो तर मग गेलो असतो मी आता. हर हर महादेव मित्रांनो. तर विषय असा झाला की मी परत आहे ना इथं रेकॉर्ड नाही करू शकलो काय ऑडिओ काय ते. तर मी तुम्हाला आहे ना या मंदिराची थोडी माहिती सांगतो. हे मंदिर आहे ना जुन्नर जवळील पोर गावामधलं मंदिर आहे हे. आणि या मंदिराची स्थापना आहे ना 8व्या ते 9व्या शतकात म्हणजे पांडवांच्या काळामध्ये झालेली असं मानलं जातं. हे बघू शकता तुम्ही, मागं मंदिर आहे, असं मंदिर आहे, इकडं सभामंडप ते. हे असं आहे. मी इथून नंतर मग डायरेक्ट गेलो इकडं पुण्याच्या दिशेने निघालो.